सोलापूर शहरातील मड्डी वस्ती जुना तुळजापूर नाका परिसरात वडार समाजाच्या वतीने तब्बल 51 फूट उंचीची भव्य बजरंग बलीची मूर्ती साकारण्यात आली असून तिचे अनावरण लवकरच करण्यात येणार आहे। वडार समाजाचे आराध्य दैवत बजरंग बली असल्याने समाजाला एकत्रित आणण्याच्या उद्देशाने ही भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे। मूर्तिकार शेखर शहाणे यांनी ही आकर्षक मूर्ती साकारली असून हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला दुग्धाभिषेक तर जयंती दिवशी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रम व समाज मेळावे घेऊन समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। या मूर्तीचे अनावरण लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले। या उपक्रमासाठी लक्ष्मण विटकर, बाबूराव निंबाळकर, विष्णू मुधोळकर, अरुण चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असून समाज एकत्रित करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे। हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। महाराष्ट्रात 51 फूट हनुमान हा सोलापूरमध्ये श्री विष्णू तरुण मंडळ व वडार समाज आणि मी वडार महाराष्ट्र या संयुक्त विद्यमानाने इथं बसलेला आहे। प्रत्येक समाजाचा एक आराध्य दैवत असतो, जसे की भगवानगडावर सर्व आमचे बंजारी समाज एकत्रित येतात, त्याचबरोबर पोहरा गडावर आमचा लमाण बांधव एकत्रित येतो, त्याचबरोबर दलित बांधव आमच्या चैत्यभूमीवर एकत्र येतात। तसं या तमाम महाराष्ट्रातल्या वडार समाज एकत्रित येऊन आमच्या समाजाच्या रूढी परंपरा आणि इतर सामाजिक देवाणघेवाण करण्यासाठी एक स्थळ म्हणून आम्ही या 51 फुटाचा हनुमान मंदिर स्थापना केलेली आहे। उद्या या हनुमान जयंतीनिमित्त आमच्या इथं आज रोजी दुग्धाभिषेक करण्यात आला, त्याचनंतर हनुमान मूर्ती व्यवस्थित घेऊन घेण्यात आली। उद्या महाप्रसादाचं वाटप, खीरचं वाटप होणार आहे। उद्या सकाळी महाअभिषेकसुद्धा होईल, अशी या 51 फूटच्या मंडळाच्या सर्व आमचे अध्यक्ष वगैरे सर्व पदाधिकारी त्यांनी ठरवून करत असतात। चालू रूढी परंपराप्रमाणे या 51 फूट हनुमानचा आज दूध अभिषेक आणि पाण्यानं स्वच्छ धुवून घेण्यात आला। गेल्या 10-12 वर्षापासून या 51 फूट हनुमानचा जे काय पेंटिंग पडलं आहे, शासनाला एवढंच विनंती करतो की ह्या शासनाच्या दरबारी आम्ही चक्रा मारून आमचे सगळं काय झिजून गेलं तरी पण आमचे पाठपुरावा होत नाही। शासनाने दखल घेऊन पाठपुरावा करून या महाराष्ट्राचा वैभव आणि सोलापूर जिल्ह्याचा वैभव व्हावा ही आमची अपेक्षा आहे। इकडं पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, इकडं स्वामी समर्थाचं मंदिर आहे, इकडं तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि जाताना सोलापुरात पहिला प्रवेशद्वार म्हणजे 51 फूट हनुमान आहे। 51 फूट हनुमानाचं दर्शन व्हावं आणि सोलापूरचं लौकिक व्हावं एवढंच माझ्या इच्छानुसार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो। ओके।